श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जीही विवाहित महिला महालक्ष्मी मातेची ही सेवा करेल, तिचे घर नेहमीसाठी धनधान्य, सुख-समृद्धीने भरेल. तिच्या पतीची प्रगती सुद्धा होईल, तिच्या मुलाबाळांची सुद्धा प्रगती होईल आणि तिच्या घरामध्ये सुख आणि सौख्य लाभेल. कटकटी, वादविवाद जेही असतील, ते सगळ्या अडचणींचा त्रास, जे काही तुम्हाला जो त्रास होत असेल, तो आता सगळं काही दूर होणार आहे. कारण आता महालक्ष्मी मातेचा महिना सुरू होणार होणार आहे आणि झालेला आहे. 21 तारीख म्हणजेच 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. हा महालक्ष्मी मातेचा महिना मानला जातो आणि या महालक्ष्मीच्या महिन्यात तुम्हाला रोज असं तर मार्गशीर्षचा गुरुवार खूप मोठा असतो. परंतु तुम्हाला मार्गशीर्षच्या प्रत्येक दिवशी म्हणजेच तुम्हाला तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा महालक्ष्मी मातेची आहे. या सेवेने महालक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्य येते, सुख समृद्धी नांदते, आनंद, शांतता, समाधान या सगळ्या गोष्टींना आपलं घर ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं घर भरून जातो. म्हणून विवाहित महिलांनी मार्गशीर्षच्या महिन्यात म्हणजेच 21 तारखेपासून तुम्हाला दर 1 महिना 21 तारखेपासून पुढचा 1 महिना मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत रोज हे करायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरात महालक्ष्मीसाठी रोज सकाळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. रोज बघा, कारण महालक्ष्मी मातेला दूध, खीर, सफेद रंगाची मिठाई हे सगळं आवडत असतं. म्हणून मग तुम्ही जर दूध, साखर रोज सकाळी मातेला दाखवत असाल, लाल फूल मातेला चढवत असाल, म्हणजेच लाल फुलांचा हार असेल किंवा लाल फूल असेल किंवा गुलाब कोणतेही हे फूल तुम्ही मातेला दाखवल्यानंतर माताची ही लक्ष्मी मातेची ही सेवा तुम्हाला करायची आहे. या सेवेत फक्त 2 गोष्टी करायच्या आहे तुम्हाला. एक वेळेस नित्यसेवा वाचायची आहे आणि दुसरं महालक्ष्मीच्या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. तर तो मंत्र कुठला आहे बघा. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. ह्या मंत्रेचा तुम्हाला 1 जपमाळ करायची आहे. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः आणि बघा श्रीसूक्त एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे. ही अत्यंत छोटीशी अशी सेवा आहे जी तुम्हाला रोज करायची आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य आणि लाल फूल तुम्हाला रोज मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला महालक्ष्मी मातेसमोर हे ठेवायचं आहे आणि मार्गशीर्ष महिना बघा हा पवित्र महिना असतो. तर तुम्ही जर महालक्ष्मी मातेची ही सेवा करीत असाल स्त्रियांनी, तर महालक्ष्मी माता तुमचं नशीब बदलून टाकणार आहे आणि तुम्हाला ती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.